लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर तुम्हाला मिळालेला नसेल मे महिन्याचा, यासाठी आपल्याला काय करावं लागेल या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता वितरणाची प्रक्रिया 15 जून 2026 पासून ते 17 जून 2026 पर्यंत असणार आहे। 15 जून, 16 जून किंवा 17 जून आतापर्यंत जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नसतील तर 17 जूनच्या 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तर पैसे येऊ शकतात। जर पैसे 17 जूनला किंवा 18 जूनला जर आलेच नाहीये तर तुम्ही सर्वप्रथम तुमचा स्टेटस चेक करून घेणं गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती जायचं आहे। त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर आणि पासवर्ड जो तुम्ही फॉर्म भरत असताना क्रिएट केलेला होता तो टाकून स्टेटस पाहून घ्यायचं आहे। जर स्टेटस तुम्ही पाहिलाय, पात्र आहात, तर तुम्ही त्या ठिकाणी ई-केवायसी मुळे सध्या अपात्र झाला आहात किंवा ई-केवायसी मुळे तुम्हाला हप्ता मिळाला नाही हे या ठिकाणी दिसून येतं। स्टेटस मध्ये सर्व ओके आहे। नेमकं ई-केवायसी मुळे जर तुम्हाला हप्ते मिळाले नसतील तर काळजी करू नका, ई-केवायसी परत सुरू होणार आहे। ई-केवायसी दरवर्षी तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये जर लाभ मिळवायचा असेल तर दरवर्षी जून किंवा जुलैमध्ये नवीन ई-केवायसी प्रक्रिया सुरू होईल। त्या ई-केवायसी मध्ये तुम्हाला ई-केवायसी करावी लागेल। जर पूर्वी तुम्ही ई-केवायसी केली असेल तरी सुद्धा तुम्हाला परत ई-केवायसी करावी लागेल। या संदर्भातील डिटेल्स माहिती गेल्या वर्षी राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे। दरवर्षी तुम्हाला ई-केवायसी करावीच लागेल। आता ही ई-केवायसी कधी होईल? जर तुमची ई-केवायसी केली नसेल, झाली नसेल किंवा ई-केवायसी मुळे तुम्हाला जर पैसे आलेले नसतील तर ई-केवायसी प्रक्रिया पुढील महिन्यामध्ये किंवा या महिन्याच्या शेवटपर्यंत यासाठी एक विशिष्ट जी-आर येईल आणि ई-केवायसी कधीपासून सुरू होईल त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलं जाईल। त्या जी-आर प्रमाणे ई-केवायसी कशा पद्धतीने करता येईल यासाठी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ येईल। तो व्हिडिओ पाहून घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई-केवायसी तुम्हाला करता येईल। त्यासाठी आत्ताच तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे सर्वप्रथम तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल आणि ई-केवायसी तुम्ही करून घ्याल आणि तुमचे ते पैसे परत कंटिन्यू तुम्हाला सुरू होईल। जर तुमच्या ई-केवायसी मुळे पैसे आलेले नसतील तर त्यासाठी सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन स्टेटस पाहून घेणं गरजेचं आहे। नेमकं रिझन काय आहे, कशामुळे तुम्हाला हप्ता आलेला नाही आहे। आधार लिंकमुळे जर तुमच्या बँक खात्याला पैसे आलेले नसतील तर आधार लिंक करून घ्या, परत तुम्हाला ते पैसे सुरू होतील। आणि कोणकोणते 7 कारणे आहेत लाडकी बहीण योजनेमधून रिजेक्ट होण्याचे, ते 7 कारणे संदर्भात आपण व्यवस्थित माहितीचा व्हिडिओ यापूर्वी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे। जर तुम्हाला पाहायचं असेल तर लाडकी बहीण योजनेची एक स्पेशल प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्यवस्थित माहिती पाहू शकता। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।